तर मित्रांनो, आज आपल्याला खायचा बेत आहे गरमागरम वडापाव. तर हा वडापाव बाहेरनं मागवला नाही तर घरीच केला आहे. तर चला मित्रांनो, कसं केलं आहे पहा. तर हे बटाट्याचं मिश्रण घेऊन इथं आमची आई बघा बटाट्याचं असं हे करून घ्यायचं, काय म्हणतात त्याला, गोळे करून घ्यायचं बटाट्याचे. ते पूर्ण पिवळा बटाटा केला आणि मिश्रण केलं होतं, त्याचे गोळे केलेत आणि ते आता बेसनमध्ये घालून त्याला डीप करायचं बेसनामध्ये. तुम्ही छोटे पण करू शकता, मोठे करू शकता. घरच्यांचं असल्यामुळं आम्ही मोठे मोठे केलेत, पण बाहेर विकायचे असले तर लहान करू शकता. तर आता बेसनमध्ये घातल्यानंतर असं डीप करायचं. पूर्ण बेसनमध्ये बुडवल्यानंतर त्याला पूर्ण बेसन लागूस्तोवर त्याला गोल गोल फिरून डायरेक्ट आपण गरमागरम तेलामध्ये ते सोडायचं मित्रांनो. आणि तेल गरम असलं पाहिजे. थंड तेलात टाकलं तर वडे काळे होतात. तर तुम्हाला काळे वडे नसेल पाहिजे तर गरमागरम तेलामध्येच तुम्ही तळा. आणि तळल्यानंतर कधी काढायचं हे खूप लोकांना कळत नाही. तर जेव्हा बुडबुड यायचे बंद होतात तेव्हा तुम्ही वडे काढू शकता. तेव्हा तळतात आणि वडे तळल्यानंतर हे पहा, आपले वडे खूप छान असे झाले आहेत. बाहेरच्यांपेक्षा खूप छान आणि खूप असं गरमागरम वडे आहेत. आणि पावही तुम्ही पाहू शकता. मिरची डेकोरेशनला कसं आहे मला कमेंट करून सांगा. आता आपण ट्राय करूया मित्रांनो. हे पावाची क्वालिटी एक नंबर आहे. आणि पाव आता असं मध्ये तोडून आपण त्यात वडा घालून खाणार आहोत. पावसाळ्यात वडापाव खाण्याची मज्जा वेगळीच असते. आता तुम्ही म्हणाल की उन्हाळा चालू आहे, पण उन्हाळ्यात पाऊस पडायला लागला आहे म्हणून पावसाळाच म्हणायचा. आणि आज वडापाव आपण ट्राय करूया. तर मित्रांनो, गरमागरम वडापाव खायला यावंच लागते. व्हिडिओ इथंपर्यंत पाहिला तर व्हिडिओला लाईक करा.